नमस्कार. आ, आपण वैजापूर तालुक्यातील मनोर येथे तर आपण आलेलो आहोत. तर आपण जाणून घेऊ आपल्या सोबत काबाजांचा जो सकाळपासून जो दौरा चालू आहे तर या संदर्भात आता प्रश्न दुसरा. तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत. दांगुडे साहेब तुमचं कार्य. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून लोकांच्या संपर्कामध्ये कार्य सांगायचं तर कराड साहेबांच्या माध्यमातून या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 15,000 लोकांना आपण रब्बी आणि खरीपाचे बियाणं वाटप केलेले आहे. कराड साहेबांच्या माध्यमातून महत्त्वाच्या ठिकाणी रोड प्रस्तावित करून ते आज पूर्ण केलेले आहेत. ग्रामपंचायत करंजगाव माझ्या ताब्यात असल्यामुळे त्या ठिकाणी घरकुल योजना किंवा गटामधील लोकांना विहिरीसाठी इंधन विहिरीसाठी MREGS अंतर्गत काही अडचणी आल्या तर ते सोडवायचा प्रयत्न, गोठे बांधण्यासाठी प्रयत्न, त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा कोणाला लागत असेल तर त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना काही अडचणी असेल, डॉक्युमेंट अडचणी असेल, दवाखान्यातल्या अडचणी असेल, या सगळ्या सोडवायचं काम गेल्या 10 वर्षापासून मी विविध रीतीने करत आहोत. म्हणजे नडलेला माणूस माझ्याकडे आला आणि त्याची नड सोडवली नाही असं कधी झालं नाही. माझ्या परीने जेवढं होईल तेवढं काम लोकांचं आतापर्यंत मी केलेलं. दांगुडे साहेब, मी असं ऐकून तुम्ही जिल्हा परिषद भाजप भाजपच्या वाटेवर आहे असे जनतेमध्ये चर्चा आहे असं जिल्हा परिषदच्या भाजपच्या वाटेवर आहे असं. अरे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष असल्यामुळे मलाच माहिती इथं काय करायचं काय नाही. मी पक्षाचे वरिष्ठ त्याच्या गटामध्ये आहे. तालुक्याच्या कोर विधानसभेच्या कोर कमिटी ते जिल्ह्याच्या कोर कमिटी आहे. भारतीय जनता पार्टीची जी कोर कमिटी आहे त्यामध्ये असल्यामुळं मला सगळ्या घडामोडी माहिती आहे. आणि झालं भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची तर मी माझ्या गटामध्ये पत्नीसाठी उमेदवारी मागतोच आहे. तर पक्षाने दिली तर ती जरूर लढन आणि चांगल्या पद्धतीनं यावेळेस लोकांची सगळ्यांची इच्छा आहे की मला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. त्या पद्धतीने येत्या निवडणुकीमध्ये मी लढवायची पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चितच लढत. का बा तुम्हाला असं का वाटलं बा का आपण जिल्हा परिषद आपण नाही का आपण दोघांना बी उमेदवारी हे करावा लढावा असं काही अजून काही ठरलेलं नाही. हे सगळं भारतीय जनता पार्टीची कोर टीम जिल्ह्याची ते टीम ठरत असते आणि त्यांच्या निर्णयानुसार मी काम करण्यास तयार आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यानुसार मी काम करतो. नाही असं जर पक्षाने जर आता तुम्ही सांगताय जर पक्षाने जर तुम्हाला तिकीट जर थांबायचं सांगितलं तर मग पुढची भूमिका तुमची कशी राहील? थांबून घ्यायचं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय असं वैयक्तिक नसतो. हे समाजासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम समाजासाठी सक्रिय असतो. वैयक्तिक काही पक्षाच्या लेवलला काही निर्णय झाले तर आपण थांबायला तयार आहे. त्यामुळं काही असं प्रत्येक गोष्टीचा 8 तास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करीत नाही. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासमोर पहिला देश, नंतर पार्टी आणि नंतर स्वतः असतं. त्यामुळे असं काही वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी कुठेही भारतीय जनता पार्टीचं काम करणार. आपण जाणार शेतकऱ्यापर्यंत ती अतिवृष्टी झाली तर या संदर्भात का बा जे शेतकऱ्यावर जे संकट कोसळलं तर या संदर्भात का बा एक तुम्ही भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तर या नात्यानं आपली काय प्रतिक्रिया आहे? जेवढी अतिवृष्टी इतर ठिकाणी मराठवाड्यामध्ये झाली तेवढी वैजापूर विधानसभेमध्ये झाली असं नाही. परंतु शेतकऱ्याचं नुकसान निश्चितच त्या मागील 15 दिवसामध्ये झालेलं आहे. कारण आता तोंडाशी आलेलं जे शेतकऱ्याचे पीक आहे ते कायमस्वरूपी पाऊस मागच्या 8 दिवसात चालू असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी मका सडलेली आहे, बाजरी सडलेली आहे, कापूस पूर्ण वितळलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय केलेला आहे की सरसगट हेक्टरी 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुष्काळी हे ओला दुष्काळ म्हणून जे काही योजना बसेल, कोणाची जमीन वाहून गेली असेल तर त्यासाठी वेगळी पद्धत, कोणाची पिकं वाहून गेली असेल तर त्यासाठी वेगळा पंचनामा. तर मला वाटतं महसूल यंत्रणेने आतापर्यंत पंचनाम्याची जवळपास पूर्ण तयारी केलेली आहे, झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि त्यानुसार राज्याला आतापर्यंत कधी नाही मिळाली एवढं मोठं 45,000 कोटी रुपयाचं पॅकेज या दुष्काळासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर
आता येत्या काही काळामध्ये लवकरच केंद्राचं पथक महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये येऊन तपासणी करणार आहे की नेमकी काय अडचणी आणि त्यानुसार आणखी निधी जवळपास केंद्राकडून जर 25-30 हजार कोटी रुपये जर मिळाले तर शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचं सरकार निश्चितच करेल, महायुतीचं सरकार निश्चितच करेल. आणि याआधीही भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्याला जेवढी मदत केली ती कधीही झालेली नाही असं माझ्या तरी दृष्टीचं वाटतं. नाही साहेब, तुम्ही आता एक भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष आहे बाबा, तुम्ही गोरगरिबांसाठी पण तुम्ही एवढे संघर्ष का करत राहते बाबा? एवढी अतिवृष्टी आली बाबा, तुम्ही पक्षाशी नाही का भांडणं करून आणि गोरगरिबाला न्याय द्यायचा प्रयत्न केला? जेव्हा गोरगरिबाचा प्रश्न तेव्हा पक्षाचा प्रश्न येतो. माणूस प्रश्न, त्या माणसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी पार्टी हा विषय येत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे म्हणजे अंत्योदय, समाजाच्या शेवटच्या स्तराच्या माणसाचं काम करायचं, त्याला व्यवस्थित तो जगल या पद्धतीनं काम करायचं भारतीय जनता पार्टीचं मूळ ध्येय आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण काम करीतो. ज्या त्रासलेला आहे तो काही कोणत्या पार्टीचं शिक्का घेऊन येत नाही. त्यामुळे जनसामान्याचं काम कायम करतच असतो. बाबा खरोखरच दांगुडे साहेबांचं कार्य म्हणजे पक्ष बाजूला पहिलं शेतकरी, तर त्यांचा पहिल्यापासून गोरगरिबासाठी जो लढाई बाबा, खरोखरच त्यांना जनता गुलाल टाकणार का? आपण दुसऱ्या भागात बघणार. मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके, मनोर. धन्यवाद.